जे माझा साप बाहेर काढून परत कुठला किडा आहे आगरीमध्ये जेव्हा आगरीमध्ये तुम्ही आगरी बोला तर मी आगरी यो जो साप ना यो आता सगळ्या लेडीज तुमच्या इथं त्यांना मण्यारच वाटते कारण मण्यार आपल्याला एकच नाव फेमस आहे आणि तो सगळ्यांना माहीत काळा साप आणि सफेद पट्टे मग त्याला मण्यार म्हणून आता यो साप भेटला म्हणून नाही तर त्यांना आवडी भीती वाटलीच ती ना रोज पाणी भरताना किंवा काही पण इथून ये जा करताना तर तो भेटला नशीब पण यो मण्यार साप नाही तर यो आपले खाईन किंवा खदानान किंवा तलावान असते किंवा शेतान जो खड्डा असते नाही का तया यो साप असते यो खास करून साप जो मासे बिसे खाते बेरका बिरका आगरीन बोला तर कमी मग त्याला यांना आता जे खारी जातात त्यांना काहीतरी सांग खारीन जाताना तरी आता टॉर्च बीच वापरा पावसाळ्याचे दिवस आणि त्याच्याबद्दल आता कसं साप विषारी साप खास करून रातचे फिरायला निघतात किंवा अन्नाच्या शोधामध्ये किंवा त्यांचे पोटा पाण्यासाठी तर काळजी घ्या कारण बॅटरी वापरा गनपूट वगैरे आणि बऱ्याच वेळेला आपले ग्रामीण भागामध्ये सर्पदंश जास्त करून साप चावताना दवाखान्यात पोचायच्या अगोदरच माणसं मारतात तर आता तुम्हाला जर साप बी कोणचं चावला हवा तर नक्कीच सिव्हिल हॉस्पिटल लवकरात लवकर त्या म्हणजे पोचण्याचा प्रयत्न करा आणि खास करून ज्यादा चावले त्याला घाबरू पण नका. ठीक आहे धन्यवाद दादा. भरोडीला साप भेटला आता रात्रीचे वाजलेत 11 साप आम्ही 15-20 मिनिटं बघितला पण भेटला नव्हता शेवटची कोणी तर एक उपड घातली त्याच्यानंतर साप बाहेर आणि मुख्य गोष्ट म्हणजे हा या ज्या कुऱ्या बिऱ्या ह्या सगळ्यात चालू चालू मुख्य गोष्ट साप भेटला नाही त्याचा मला गम नव्हता पण इथं कुऱ्या इथं त्या सगळ्या काराचा पावसानं भिजतील ही त्यांना मेन भीती होती. लास्ट स्टेपला आम्ही असं होतो की साप नाही भेटला तरी चालेल पण ते कुऱ्या वाचल्या पाहिजे पण म्हणजे देवाच्या कृपेने ते कुऱ्या पण तशाच राहिल्या पॅकिंगमध्ये आणि साप पण स्वतःहून बाहेर आला. तर अशा प्रकारे भरोडी गावात हा 11 वाजता आपण साप पकडलाय पॅक पण केलाय आणि मी त्याला आता निसर्गामध्ये सुरक्षित सोडणार आहे. चला थँक्यू.